पुढच्या महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजकडे वळतोय। माझ्याकडे दोनच पर्याय होते, तुरुंगात जाणे किंवा पक्ष बदलणे। रवींद्र वायकरांनी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये हा गौप्यस्फोट केलाय। गौप्यस्फोटानंतर रवींद्र वायकरांचा आता यूटर्न असल्याचं पाहायला मिळते। कालच्या मुलाखतीचा विपर्यास झाला अशी प्रतिक्रिया आता वायकरांनी दिलेली आहे। ईडीच्या नोटीसनंतर शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याचं वायकरांनी म्हटलंय। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। माझ्याकडे दोनच पर्याय होते, तुरुंगात जाणे किंवा पक्ष बदलणे। रवींद्र वायकरांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये हा गौप्यस्फोट केला आणि त्यानंतर मात्र आता रवींद्र वायकर यांनी यूटर्न घेतल्याचं पाहायला मिळतं। काल मी महाराष्ट्र टाइम्स यांच्या इथे एक मुलाखत दिली होती आणि ह्या मुलाखतीमध्ये थोडासा विपर्यास झालेला आहे आणि हा विपर्यास आपल्या माध्यमातून खरं काय ते कळलं पाहिजे ह्या अनुषंगाने आपण हे केलेलं आहे। मला ईडीची नोटीस आली होती आणि ईडीची नोटीस आल्यानंतर माझा शिवसेनेमध्ये प्रवेश झाला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।